नमस्कार विद्यार्थी मित्रो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या टॉपिक मधील पॉइंट, लाइन, लाइन सेगमेंट, रे, प्लेन या 5 कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण काही महत्त्वाचे गुणधर्म आणि नवीन संज्ञांचा अभ्यास करणार आहे. सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज मीन्स गुणधर्म. पहिली प्रॉपर्टी समजावून घेण्यासाठी बोरो मी पॉइंट घेतो, पॉइंट पी. या पॉइंट पी मधून आपल्याला किती रेषा काढता येतात याचा विचार करू. थ्रू पॉइंट पी हाऊ मेनी लाइन्स वी कॅन ड्रॉ. पॉइंट पी मधून जाणाऱ्या लाइन्स मी काढतो. 1 2 3 4 5 याप्रमाणे पॉइंट पी मधून जाणाऱ्या लाइन्स काढल्या तर आपल्याला असंख्य लाइन्स काढता येतात. थ्रू पॉइंट पी इनफाइनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन अँड इनफाइनाइट number of lines can be drawn through one point. एका पॉइंट मधून आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण कॉन्करंट लाइन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स या टर्मचा अभ्यास करणार आहे. कॉन्करंट लाइन्स मीन्स एक संपाती रेषा. या फिगरमध्ये लाइन पी, लाइन क्यू, लाइन आर एम या एकाच पॉइंट मधून जातात म्हणून या लाइन्सला कॉन्करंट लाइन्स म्हणतात. दोन पेक्षा अधिक रेषा एका पॉइंट मधून जात असतील तर त्या रेषांना कॉन्करंट लाइन्स म्हणतात. मोर दॅन 2 लाइन्स पास थ्रू द सेम पॉइंट देन दॅट लाइन्स आर कॉल्ड ॲज कॉन्करंट लाइन्स. म्हणून या फिगर मध्ये लाइन पी, लाइन क्यू, लाइन आर या कॉन्करंट लाइन्स आहेत. व्हेन मोर दॅन 2 लाइन्स पास through the same point then that lines are called as concurrent lines. दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून जात असतील तर त्या रेषांना कॉन्करंट लाइन्स म्हणतात. या फिगर मध्ये लाइन पी, लाइन क्यू and line R are concurrent. पॉइंट ऑफ कॉन्करन्स मीन्स एक संपत बिंदू. या फिगर मध्ये लाइन पी, लाइन क्यू, लाइन आर आर कॉन्करंट लाइन्स. या कॉन्करंट लाइन्स एम या एकाच पॉइंट मध्ये छेदतात म्हणून एम या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. एम हा पॉइंट लाइन पी, लाइन क्यू, लाइन आर या कॉन्करंट लाइनचा कॉमन पॉइंट आहे. म्हणजेच एम हा पॉइंट लाइन पी वरही आहे, लाइन क्यू वरही आहे, लाइन आर वरही आहे. म्हणून एम पॉइंटला या लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. द कॉमन पॉइंट थ्रू विच
many concurrent lines pass is called point of concurrence. The common point through which many concurrent lines pass is called point of concurrence. या फिगर मध्ये लाइन पी, लाइन क्यू, लाइन आर कॉन्करंट. या कॉन्करंट लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स एम हा पॉइंट आहे. पॉइंट एम इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या फिगरवरून तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. या फिगर मधील कॉन्करंट लाईनची नावे लिहा आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स लिहा. तर तुम्हाला कॉन्करंट लाईनची नावे लिहून पॉइंट ऑफ कॉन्करन्स लिहिता आला पाहिजे. दुसऱ्या प्रकारे प्रश्न विचारताना की एम हा पॉइंट कोणत्या कॉन्करंट लाईनचा आहे हे ओळखा. यानंतर आपण दुसरी प्रॉपर्टी अभ्यासणार आहे. त्यासाठी बोर्डवर मी दोन पॉइंट घेतो. पॉइंट एम आणि पॉइंट एन. या दोन्ही पॉइंट मधून जाणारी आणि या दोन्ही पॉइंटला सामावणाऱ्या किती रेषा काढता येतात याचा विचार करूया आपण. आपण जर विचार केला तर आपल्याला असं आढळतं की या दोन्ही पॉइंट मधून जाणारे आणि दोन्ही पॉइंटना सामावणारी एक आणि एकच रेषा काढता येते. म्हणजे कोणती रेषा काढता येते पहा. या दोन्ही पॉइंट मधून जाणारी आणि या दोन्ही पॉइंटना सामावणारी आपल्याला एक आणि एकच लाईन मिळते. ती म्हणजे लाईन एम एन. म्हणजे दोन भिन्न बिंदूतून आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण कोलिनियर पॉइंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स या टर्मचा अभ्यास करणार आहे. कोलिनियर पॉइंट्स अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. या फिगरचा विचार करून आपण कोलिनियर पॉइंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स समजावून घ्या. या फिगरमध्ये प्लेन दाखवून त्या प्लेनमध्ये पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट आर, पॉइंट एस, पॉइंट टी हे 9 पॉइंट्स दाखवलेले आहेत. या 9 पॉइंटचा विचार आपण कोलिनियर पॉइंट्स मीन्स एक रेषीय बिंदू, नॉन कोलिनियर पॉइंट्स मीन्स नैक रेषीय बिंदू याचा विचार करूया. या फिगरमध्ये पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी हे सर्व पॉइंट एकाच लाईनवर आहेत. किंवा पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी मधून एकच लाईन जाते म्हणून या पॉइंट्सला कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. एक रेषीय बिंदू म्हणतात. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट पी, पॉइंट क्यू या चार पॉइंट मधून एकही लाईन जात नाही किंवा या चारही पॉइंट एकाच लाईनवर नाहीत म्हणून यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. व्हेन 3 or more than 3 points lie on the same line, then that points are called as collinear points. When 3 or more than 3 points do not lie on the same line, then that points are called as non-collinear points. When 3 or more than 3 points on the 3 points lie on the same line, then
that points are called collinear points. या फिगर मध्ये कोलिनियर पॉइंट्स कोणते आहेत पहा. कोलिनियर पॉइंट्स A, B, C and D. या फिगर मध्ये पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी कोलिनियर पॉइंट्स आहेत किंवा पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी हे 3 कोलिनियर पॉइंट्स सुद्धा आपण म्हणू शकतो. नॉन कोलिनियर पॉइंट्स मीन्स नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू याचाच अर्थ आहे एकाच रेषेवर नसलेले बिंदू. या फिगर मध्ये पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट पी, पॉइंट क्यू हे एकाच रेषेवर नाहीत किंवा या चारही पॉइंट मधून एकच रेषा जात नाही म्हणून यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. when 3 or more than 3 points do not lie on the same line then that points are called as non collinear points. म्हणजे दिलेले सर्व बिंदू एकाच लाईनवर नसतील तर त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. या फिगर मध्ये पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट पी, पॉइंट क्यू नॉन कोलिनियर पॉइंट आहेत किंवा पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट आर हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट सुद्धा म्हणणार आहे आपण. या फिगर मधील नॉन कोलिनियर पॉइंट्स पहा. नॉन कोलिनियर पॉइंट्स पॉइंट ए, बी, पी and Q इंटरसेक्टिंग लाइन्स आणि पॅरलल लाइन्स हे आपण समजावून घेऊया. इंटरसेक्टिंग लाइन्स मीन्स छेदणाऱ्या रेषा, पॅरलल लाइन्स मीन्स समांतर रेषा. या फिगर मध्ये लाइन ए आणि लाइन बी हे एकाच प्लेन मध्ये, लाइन ए आणि लाइन बी एकाच प्लेन मध्ये असून त्या एकमेकींना कट करतात. या पॉइंट मध्ये कट करतात. लाइन ए आणि लाइन बी एकमेकींना कट करतात म्हणून या लाइन्सला इंटरसेक्टिंग लाइन्स म्हणतात. when two lines cut each other then that lines are called intersecting lines. When two lines cut each other then that lines are called as intersecting lines. या फिगर मध्ये लाइन ए and line B are intersecting lines. Intersecting lines नेहमी एकाच प्लेन मध्ये असतात हे लक्षात ठेवा तुम्ही. या फिगर मध्ये आपण जर पाहिलं लाइन पी आणि लाइन क्यू प्रथमदर्शनी एकमेकांना कट करत नाहीत पण आपण लाइनची कन्सेप्ट विचार करून बघितलं. लाइन पी मी जर राइट हँड साइडला वाढवली, लाइन क्यू ही सुद्धा राइट हँड साइडला वाढवली तर त्या एकमेकींना कट करतात. त्यामुळे लाइन पी आणि लाइन क्यू यांना सुद्धा आपण इंटरसेक्टिंग लाइन्स म्हणणार आहे. या फिगर मध्ये लाइन पी and line Q are intersecting lines.
यानंतर आपण पॅरलल लाईन्स कोणा म्हणतात ते पाहूया. पॅरलल लाईन्स मीन्स समांतर रेषा. या फिगरमध्ये लाईन एम आणि लाईन एन एकाच प्लेनमध्ये. या लाईन्स आपण जर दोन्ही बाजूला अमर्याद वाढवल्या तर या कुठेही एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून या लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हणतात. लाईनच्या कन्सेप्टनुसार या लाईन्स जर आपण दोन्ही बाजूला अमर्याद वाढवल्या तर कुठेही एकमेकांना कट करत नाहीत, कुठेही छेदत नाहीत, म्हणून या लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हणतात. लाईन्स which lie in the same plane but do not intersect each other are called parallel lines. या फिगर मधील लाईन एम आणि लाईन एन या दोन्ही बाजूला अमर्याद वाढवल्या तर कुठेही एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत, म्हणून या लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हणतात. लाईन एम and line N are parallel lines. पॅरलल लाईन्स ही टर्म जॉमेट्रीमध्ये वारंवार वापरली जाते. त्यामुळे लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल लाईन्स हे जे वाक्य लिहिले आहे हे वाक्य थोडक्यात लिहिलं जातं. त्यासाठी पॅरलल लाईनचं सिम्बॉल वापरलं जातं. सिम्बॉल ऑफ पॅरलल लाईन कोणता आहे पहा. सिम्बॉल ऑफ पॅरलल लाईन्स दोन व्हर्टिकल लाईन्स, दोन व्हर्टिकल लाईन्स म्हणजे पॅरलल लाईन्स. या सिम्बॉल साहाय्याने हे वाक्य कसे लिहितात पहा. इन शॉर्ट, लाईन एम त्यानंतर हे सिम्बॉल लिहितात, त्यानंतर दुसऱ्या लाईनचं नाव लिहितात. हाऊ वी रीड दिस. लाईन एम पॅरलल लाईन एन. लाईन एम पॅरलल लाईन एन.